पणन महासंघाला अखेर कापूस खरेदीसाठी मान्यता। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, इंडियन ॲक्टिव्ह फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, शासनाकडून पणन महासंघाला कापूस खरेदीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे। तर कापूस बाजारभाव वाढण्याची शक्यता जाणवत आहे। तर मित्रांनो, सविस्तर अपडेट काय आहे जाणून घेऊया। 2021-2022 मध्ये कापसाला 8,500 ते 13,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला होता। स्थानिक उद्योगाची मागणी कृत्रिम धाग्याचे दर अधिक होते। आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाला मागणी असल्याने हे घडले होते। 2022-23 या वर्षीच्या हंगामात 7,000 ते 8,500 असा दर होता। यंदाच्या हंगामात कृत्रिम धाग्याचे दर कमी झाल्याने त्याचा वापर वाढला आहे। परिणामी कापसाचा हमी भाव 7,020 रुपये असताना बाजारात कापूस दर 7,000 रुपयांवर स्थिरावले आहेत। आंतरराष्ट्रीय दरावर मागणी कमी झाल्यास त्याचा दरावर आणखी परिणाम होण्याची भीती आहे। त्यामुळे CCI सह स्थानिक संस्थांद्वारे बाजारात हस्तक्षेप योजनेअंतर्गत खरेदी केंद्र वाढवावे अशी मागणी होत होती। त्यामुळे केंद्र सरकारने अखेर पणन महासंघाला खरेदीस परवानगी दिली आहे। राज्यात CCIचा सब एजंट म्हणून कमिशनरवर ही खरेदी होणार आहे। विशेष म्हणजे गेल्या 2 वर्षात कापूस खरेदीस परवानगी मिळावी पणन महासंघाकडून पाठपुरावा सुरू होता, परंतु केंद्राकडून त्यास दाद मिळत नव्हती। पणन महासंघाकडे उत्पन्नाचा दुसरा कोणताच आर्थिक स्रोत नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती देखील खालावली होती। आता खरेदीला मान्यता मिळाल्याने कमिशनच्या माध्यमातून पणन महासंघाला ऊर्जितावस्था मिळवण्यास हातभार लागणार आहे। त्यामुळे कापूस बाजारभावामध्ये सुधारणा होऊन कापसाला मिनिमम 10,000च्या वरती बाजारभाव मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर मित्रांनो, ही होती आपल्याकडे आलेली आजची कापूस बाजारभाव संदर्भात अपडेट। असेच अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।